सच्चिदानंदम सच्चिदानंदम। राम 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 राम। स्वस्वरूपाचा वेध घेणे ध्यानाचा मुख्य विषय आहे. जरी का आपण ध्यान करत असताना ही सगळी थेअरी उगाळत बसत नसलो तरी सुद्धा ती तयार असणं आवश्यक आहे आपल्या मनामध्ये. बाकी काहीच नाही महत्त्वाचं मी सोडून, असं आपल्याला बाहेरच्या जगात वावरताना सुद्धा वाटत असतं. पण ओव्हरऑल सेंट्रल थीम मी हीच आहे, केंद्रबिंदू जीवनाचा. आध्यात्मिक दृष्टीने, योगिक दृष्टीने पण मीच आहे आणि व्यावहारिक दृष्टीने सुद्धा मीच आहे. पण व्यावहारिक दृष्टीचा भाग आपण तो व्यवहाराच्या वेळेला बघतच असतो. त्याच्यासाठी काही प्रयत्न करायला लागत नाही, ॲटोमॅटिकलीच येतो. मूळ स्वरूप ज्या वेळेला बघायला लागतो त्याचं आपण ओरिजिनल, त्यावेळेला इतर वृत्ती उठणे इतकंच काय तर त्या स्वच्या बद्दलचा विचार उठणे हे पण चालू असतं. इतर वृत्तींच्यावरती आपण हळूहळू नियंत्रण घालू शकतो. पण जेव्हा का म्हणून जाणीव आपल्याला स्पष्ट व्हायला लागते, शांत बसायचं, मनात हे धरायचं की मी. मस्तकामध्ये अवधान केंद्रित केलेलं असतं, आपण सगळं आसन बिसन घातलेलं असतं, सुयोग्य वातावरण केलेलं असतं. असं जरी असलं तरी देखील स्मृती हा मोठा फॅक्टर आहे की ज्याच्यातनं आनंदवृत्ती निर्माण होतो. पण तो अवॉइड पण करता येत नाही, याचं कारण की हे आपल्याला करायचं आहे हे पण स्मृतीतनंच येतं. म्हणून स्ववरती अवधान केंद्रित करायचं आहे हे जे आपण ठरवलेलं असतं ते बॅकग्राऊंडला आहे. त्याला आपण उजाळा नाही दिला तरी देखील चालेल. कारण ते धरलेलंच आहे मनामध्ये धारणा. त्यावेळी परत ती धारणा उगाळत राहण्याची गरज नाही आहे. परंतु जर इतर वृत्ती उठायला लागल्या तर मन ओढून काढून परत त्या ठिकाणी बसवण्याच्यासाठी म्हणून धारणेचा उपयोग होतो. पण की नाही, हेच करायचं, मी यावर लक्ष केंद्रित करणं हेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं स्वतःला समजून सांगायला लागतं. स्पष्ट जसं जसं मी हे स्फुरण स्पष्ट व्हायला लागतं तसं तसं शब्दाची आवश्यकता कमी होते. पण ही ॲडव्हान्स स्टेज आहे, सुरुवातीला असते. म्हणून आपण म्हणतो की स्वमंत्र धरा, की ज्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली त्याच गोष्टीवरती अवधान केंद्रित करायचं. म्हणून आपण स्ववर अवधान केंद्रित करा म्हणून स्व मंत्र असं म्हटलेलं आहे त्या 21व्या ध्यानयोगामध्ये. पण ते सुद्धा सपोर्टिंगच आहे ॲक्च्युली. सहज निर्माण होईल, पण ते धरून ठेवायला हरकत नाही. समजा का ते आला, विचार आला स्वचा, काही हरकत नाही आहे.
आपण ते रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करायला नको. तो सगळा त्याच गोष्टीच्या इनर सर्कलमधला पण अगदी केंद्रबिंदू नाही आहे. अगदी इनर सर्कल आहे पण त्याचा केंद्रबिंदू स्फुरण आहे, स्व, की ज्याच्यासाठी म्हणून शब्दाची सुरुवातीला आवश्यकता वाटते, नंतर हळूहळू प्रयत्नांनी आपल्याला शब्दाची आवश्यकता कमी होते आणि आपल्या स्वची, मी ची एक शब्दरहित, व्यक्तिमत्वरहित, शरीर भावना रहित अशी ओरिजिनल जाण आपल्याला येते. आहेच आहे मी, ते मी पण ज्याला म्हटलं जातं ते शरीर व्यक्तिमत्वाला लागलेला मी, पण तो मी आहेच आहे तिथे. शरीर व्यक्तिमत्व बाजूला झालं की तोच मी शुद्ध स्वरूपामध्ये होतो. दोन मी नाहीच आहेत मुळे. तर हा जो बाजूचा भाग आहे तो थोडा आपोआप दूर होईल. विश्वास ठेवायचा इथे. केव्हा होईल असा उतावळेपणा करायचा नाही. तसं केलं की तो उतावळेपणा तुमच्या नक्कीमध्ये येणार. शांत अशा मनाच्या स्थितीमधनंच सूक्ष्मात जाता येतं. आत्यंतिक शांत स्थिती त्याच्यानंतर प्राप्त होईल, पण ओरिजिनल शांत स्थिती असायला पाहिजे. जर का घाई गडबड करून केव्हा एकदा ते मी साधतोय वगैरे असं काही करायची गरज नाही. आपणच आहोत ते. पण वेळ द्यायला लागतो, एवढी मात्र गोष्ट खरी आहे की त्याला स्पष्ट व्हायला वेळ द्यायला लागतो. होता होता कधी कधी शरीर एकदम स्वस्थ, म्हणजे असं एकदम एखाद्या पुतळ्यासारखं होऊन जातं. व्हायब्रेशन्स पण असू शकतात, मस्तकामध्ये जड होतं, इकडे स्पंदन असतात. हा सगळा बाह्य भाग आहे. पण ते सगळं असताना मी याची आवश्यकता नाही असं वाटू शकतं. हे आता ठीकच आहे की काहीच नाही आहेत विचार आणि का सगळं शरीर जडवत झालेलं आहे. पण ते कसं आहे की दिव्यासारखं आहे, ज्योत न पेटलेली. मीच स्फुरण ही ज्योत आहे. नुसता दिवा सगळा लखलखीत करून आणि का स्वच्छ करून परफेक्ट ठेवलाय जागेवर, तर देखील ज्योत नसेल तर त्याचा जसं काही प्रकाश पडणार नाही, तसा मीची जाणीव हा ज्योतीसारखा आहे भाग. स्व, स्व हा त्याची जाणीव म्हणजे प्रकाश, असं स्वच्छ म्हटलेलं आहे म्हणजे वाङ्मयामध्ये. प्रकाशच राहणे. आपणच ज्योत आहोत. ज्योती तदस्मी प्रभू, ती ज्योत मीच आहे. अर्थात हे सगळं काव्यमय आहे. आपण या सगळ्या श्लोकांना वगैरे आठवत बसायला नको, ती विधान आठवायला नको, काही आठवायला नको. जितकं आपण मटेरियल तयार करू तितकं ते आठवत राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर ते मधला फोकस निघून जाईल. कुठल्याही प्रकारच्या कल्पना, अमुक एक अनुभव होईल, अमुक तमुक, कम्प्युटर सोडून द्यायच्या. काय करायचं आहे? तर मी हे आहेच आहे. तुम्ही त्याची धारणा पण धरलेली आहे, मग काहीच करू नका ना, ते धारणाच काम करेल गपचूपपणे. फक्त शांत राहणे, स्थिर राहणे, अवधान
एका विविक्षित भागात केंद्रित केलेलं आहे, ते हळूहळू त्या सूक्ष्म गोष्टीवरती जातं. मग ते स्पष्ट व्हायला लागलं की थोड्या वेळपर्यंत त्याचा एक्सपिरियन्स घेतला की आपल्यामध्ये तो रजिस्टर होतो की या पद्धतीने ते होतं. हा अनुभव आहे. या अनुभवाने आम्ही त्या टप्प्यावरती जाऊ, कारण की अगोदर घेतलेलं आहे म्हणून. त्याला आम्ही विचारांच्यामुळे चान्सच मिळू देत नाही त्या अनुभवाला. म्हणून मीच स्फुरण शब्दांनी जरी व्यक्त आपण समजून घेण्यासाठी केलं असलं तरी देखील मूळ जे तत्व आहे त्याला काही शब्द नाहीच आहे. आत्मा थोडाच मी असं म्हणणार आहे, स्व असं आत्मा थोडाच म्हणणार आहे. किंवा सेंट्रलचं मी आहे ते वेगळ्या वेगळ्या भाषेत त्याला वेगळी वेगळी नावं असू शकतात. मुख्य गोष्ट काय की ती सेल्फची जाणीव. जाणीव हा शब्द सुद्धा नको, आपोआपच आहे ती. मी जाणीव पकडतोय, मी जाणीव पकडतोय असं जर करत बसलं तर ती हुलकावणी देत राहील तुला. जे करतोय ते जाणीव पकडणंच आहे, स्पष्ट करणं. पकडणं म्हणजे स्पष्ट करणं. जसं इतर सर्व गोष्टी कमी झाल्या की ती स्पष्ट होत जाते. थोडा वेळ लागेल तर लागू दे, शांत बसायचं, अवधान केंद्रित करणे आणि ते होऊ देणे. त्याच्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीत वैचारिक भाग, काल्पनिक भाग काही ॲड करायचं. स्वस्थ राहणे असा शब्द आहे, त्याचंही इमॅजिनेशन करायचं नाही. काही आपण एक्सप्लेनेशन एवढ्यासाठी ऐकतो आहोत की जेव्हा आम्ही परत ध्यान करू त्यावेळेला ही सर्व जी ऐकलेली गोष्ट आहे ती धारणा म्हणून आमच्या आतमध्ये राहते. भूमिका. आणि मग आम्हाला ते मीचं भान येतं. अलर्ट असायला लागतं. अलर्ट जर का नसेल तर ते होत नाही. कारण की निवांतपणा असला आणि अलर्टनेस जर का नसेल तर नुसतं शांत वाटतं, पण ते त्या जड मूर्तीसारखं आहे की आतमध्ये त्याचे प्राण नाही आहे, मूर्तीच आहे फक्त. तसं मूर्तीसारखं बसावं, परंतु आतमध्ये प्राण आहेच आहे. तो जो आहे तो शरीराची चेतना आहे, पण जाणीव ही शक्ती ज्ञानशक्ती आहे. आणि ती गोष्ट स्वतःच प्रकाशित होते. म्हणून आपण फक्त कंडिशन तयार करतो. आत्मस्वरूपाला आपण तयार नाही करत आहोत, आपणच आहोत ते. आणि आपण बघितलं की स्वरूप या शब्दाचा अर्थ स्व हे तत्व आहे आणि अस्तित्व आणि त्याची जाणीव अस्तित्वाची, हे त्याचं समजण्यासाठी रूप असा शब्द वापरतो. की आपल्याला रूप असल्याशिवाय काही अधांतरी वाटतं सगळं. म्हणून अस्तित्वाची जाणीव हेच त्याचं रूप आहे. मग स्वरूप असा शब्द. म्हणून हे समजून घेण्यासाठी आहे. हे समजलं म्हणजे ते सगळं समजलं, ज्ञान झालं असं होत नाही.
कारण तुम्हाला जाणीव स्पष्ट करायला लागते. स्पष्ट करण्यासाठीची कंडिशन तयार करायची, एवढंच करायला लागतं. ती कुठलीही अशा प्रकारची गोष्ट नाही आहे की ती आम्हाला आमच्या कंट्रोलनी स्पष्ट करता येईल. स्वसंवेद्य जाणीव. स्वसंवेद्य म्हणजे स्वची जाणीवनी वेद्य. आपण अगदी बघितलेलं आहे अनेक वेळेला. म्हणून ती स्पष्ट होत जाईल. त्यामुळे विश्वास ठेवायचा की याच प्रोसेसमधनं ती स्पष्ट होईल. अजून काही करायचं नाही आहे. नवस करू का, काही करू नका, काहीही करायचं नाही आहे. कारण की हा ज्ञानमार्गाचा भाग आहे, योगातनं ज्ञानाकडे जाण्याचा. शांत होणं ही त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे. पण तो त्याचा उद्देश नव्हे शांत होणे. वृत्तीशून्यता ही त्याची आवश्यकता आहे. कमी कमी वृत्ती होत जाणे. पण त्याला ज्ञानमय भाग हाच आहे की अस्तित्वाची जाणीव, तीच स्पष्ट होऊन देणे. हे सगळं मनात आपण कोरल्यासारखं जेव्हा विचाराने आपण ऐकतो म्हणा किंवा स्वतः विचार करतो, चिंतन करतो, त्यावेळेस तसं कोरल्यासारखं होऊन जातं. तिथं तुम्ही बसल्यानंतर ते तुमच्या सपोर्टला असतं. पण ते सगळे शब्द आवश्यक नाही आहेत की त्या ठिकाणी काढत बसायचे. म्हणून शांत राहणे, अवधान स्ववर केंद्रित करायचं असं ठरवणे, ही बॅकग्राऊंड तयार करतो आपण. ॲटोमॅटिकली होईल. मग ते कसं होईल? ॲटोमॅटिकली होईल. केव्हा होईल हा प्रश्न विचारू नको. कारण की हे केलंस की तुझी धांदल सुरू झाली. आणि धांदल सुरू झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती स्थिती प्राप्त नाही होणार. किंवा सूक्ष्म ही जी चलबिचल निर्माण होते ती होता कामा नये. निवांतपणाने, शांतपणाने बसायचं. हे सगळी धारणा धरलेलीच आहे आपण. आणि मग त्या ह्याच्यामधनं ते ॲटोमॅटिकली विकसित होईल. पण वेळ मात्र द्यायला लागेल. वेळ देऊन बसलं नाही तर ॲटोमॅटिकली होईल असं नाही होणार. वेळ द्यायला लागेल. कारण की अगदीच सूक्ष्म गोष्ट आहे आणि त्याला अगदीच शांतपणाची आवश्यकता आहे. आपल्या वातावरणाच्याही शांतपणाची आवश्यकता आहे. पण आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने ते कंडिशन निर्माण करू शकतो. कारण की तो बाह्य भाग आहे. आता इथं निरनिराळे आवाज येतो त्यावेळी आपण फॅन लावतो. याचं कारण की साऊंड वेव्हचं कॅन्सलेशन होतं बाहेरच्या, बाकी काय. आणि एकच जर का साऊंड वेव्ह राहिली कंटिन्युअस तर थोड्या वेळानंतर माइंड ती निग्लेक्ट करू शकतं. पण असं जरी असलं तरी देखील जेव्हा एकदा तुम्हाला जाणीव स्पष्ट होते त्यावेळेला तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेला अशीच कंडिशन असायला लागेल असं नाही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये राहू शकेल. पण ती एकांतात स्पष्ट करून घ्यायला लागते. आणि मग तुम्ही ज्या वेळेला व्यवहारात वागता त्यावेळेला तीच जाणीव तुम्हाला स्पष्ट झालेली असते आतमध्ये. तिच्यावरती सहज राहता येतं. हेच स्वरूपी राहणं आहे. हरिओम तत्सत. सच्चिदानंदम सच्चिदानंदम सच्चिदानंदम.